आज कारभाऱ्यांना म्हटलं मस्तपैकी भाकरी आणि झुणका बनवते, तर लगेच फोनवर चिडचिड सुरू झाली. म्हटले नाही नाही बा, झुणका का आम्ही खाणार नाही, आमच्यासाठी काहीतरी वेगळं बनवून तुला पाहिजे तर झुणका बनवून तुझे तू खा बया. मग काय, मग असं कांदा लसूण आणि टोमॅटो घेतला, मिक्सरला गरगर गरगर फिरवलं आणि पेस्ट करून घेतली. आणि जाऊन पटकन संध्याकाळचं 9 वाजता जाऊन चिकन आणलं आणि ते पण आणलं फक्त 50 रुपयाचं. पाव किलो आता आणायला गेलं तर 70 रुपयाचं. तर म्हटलं कोण खाणार आहे एवढं, म्हणून फक्त आणलं 50 रुपयाचं. आणि सगळं असं मस्तपैकी फ्राय करून घेते. चटणी मस्तपैकी लाल मसाला आणि हळद टाकून असं सगळं फ्राय करून घेते. बघितलं चिकनचे पीस केवढूशे आहेत. आता ह्याच्यातच मारामारी होणार आहे खरं, कारण चिमू जिया आणि पप्पा ह्या तिघांचीच खूप मारामारी होते. माझं काही नाही बाबा, मला नुसता साईडला भात जरी दिला तरी मी खाते. आता एकट्यासाठी मी कुठे म्हटलं झुणका आणि भाकरी बनवत बसू. म्हटलं ह्यातच आपण चटका मारावा, म्हणून माझ्याकरताही म्हणलं चालेल, काय हरकत नाही. मग मीही नुसता बिर्याणी भातच खाणार होती आज. तर कसं असतं ना, भले अगोदर मस्त मला चव सुटली होती झुणक्याची, पण आता काय, आता चिकन बघितल्यावर शेवटी मीही खाणारच की. आता मी किती तोंड बांधून बसणार आहे. आणि हे बिर्याणीचे तांदूळ, नशीब बाबा बिर्याणीचे तांदूळ दिवाळीला भरले होते म्हणले उपयोगी पडले. असं एकदम कधी कधी सामान भरलेलं लय बरं पडतं. तर कधी कधी मोजकं सामान भरलं ना की नंतर मग तोंडावर पडायला लागतं, ऐन वेळेला सामान जाग्यावर नसतं. आणि हे असं पटकन थर लावलं आणि हे ठेवलं 10 मिनटं असं मस्तपैकी वाफलायला. आणि फायनली आपला बिर्याणी पुलाव रेडी झालेला आहे. आणि थोडंसं 10 रुपयाचं दही आणलं आणि मी एकच चमचा घेतला आणि पोरींना बाकीचं देऊन टाकलं. त्यातही मारामारी आहे म्हणा आमच्यामध्ये, पण ठीक आहे, साखर टाकून छान लागतं आणि खायला. या मस्त बिर्याणी पुलाव.